मुख्यमंत्री आलेले आहेत सभागृहात. मला वाटतं आपण देखील त्याचीच वाट बघत होतात. विषय असा आहे की सदस्यांच्या मनात कुठला कामकाजाबद्दल संभ्रम राहू नये याच्यासाठी पॉइंट ऑफ बिझनेस आहे. काल प्रवीण दरेकर यांनी या सभागृहामध्ये काही प्रश्न उपस्थित केले आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने यावरती चर्चा झाली. सभापतींचे अधिकार काय, सभापतींना अधिकार आहेत, उपसभापतींना अधिकार काय, तालिका सभापतींना अधिकार काय, याच्या बाबतीमध्ये ह्या सभागृहाच्या सदस्यांच्या मनामध्ये आजही बरेचसे विषय किंवा आमच्या मनात संभ्रम आहे. कारण काल एक उपसभापतींनी या खुर्चीवरना एक सनदी अधिकारी IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे निर्देश दिले. हे निर्देश दिल्याच्या नंतर खालीच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यावर असं सांगितलं की आम्ही याची पूर्ण चौकशी करून त्यानंतर आम्ही याच्या बाबतीतला निर्णय घेऊ. सभापतींनी दिलेले निर्णय, उपसभापतींनी दिलेले निर्णय, मुख्यमंत्र्यांनी खाली केलेलं त्याच्यावरचं स्टेटमेंट, त्यानंतर आपल्याकडे समोर आल्याच्या नंतर आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती राखून ठेवलेलं त्याच्यावरचं रुलिंग, या सगळ्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका निर्माण झाली आहे की नेमकं उपसभापतींना, सभापतींना, सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत. कारण त्याचं उदाहरण एक असं आहे की खाली तालिका अध्यक्षांनी ज्या सनदी अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्याला काही कारणास्तव आपण मागे घेतलं, सरकारने मागे घेतलं. आता हे मागे घेताना कशाच्या आधारावरती घेतलं, तसा तो त्यांचा आदेश चुकीचा होता का, या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनात अजूनही नीट खुलासा झालेला नाहीये. आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला असं वाटतंय की खुर्चीने घेतलेला निर्णय जर मिसयूज ऑफ पॉवर असेल तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे. आणि हा रिबोल प्रस्ताव एवढ्यासाठी आणलेला आहे की या रिबोल प्रस्तावामध्ये आम्हाला हे जाणून घ्यायचंय की सभापतींच्या कारण शेवटी आपलं हे सगळं जे विधान परिषद असेल, विधानसभा असेल, ही नियमाने चालते, पुस्तकाने चालते. आणि म्हणून आम्ही हा रिमोल प्रस्ताव आणलेला आहे. त्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई काय करायची हा आपला अधिकार आहे, तो नियमाप्रमाणे आपण कराल. पण आपण जे राखून ठेवलेलं जजमेंट आहे किंवा राखून ठेवलेले जे काही रुलिंग आहे, आज प्रवीण दरेकर यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत याच्या बाबतीमध्ये माझ्याच मनात नाही तर महाराष्ट्रातल्या ज्याला घटना समजते, कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक समजतो, त्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हा कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक जर सोडवायचा असेल तर आपल्यासारखा दुसरा मोठा जज या सभागृहात तरी कोणी नाही. त्यामुळे आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या बाबतीत आपण सविस्तर रुलिंग द्यावं, याच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे तो कळावा. आणि याच्या बाबतीत एक तर दोन गोष्टी आहेत, सभापतीने निर्णय दिलेले कायम राहिले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे, परंतु ते निर्णय कायम राहण्यासाठी त्यांना तो अधिकार आहे की नाही हे देखील आम्हाला शोधणं गरजेचं आहे, जे प्रवीण दरेकरांनी विचारलेलं आहे. त्यामुळे माझा पॉइंट ऑफ बिझनेस असा आहे की या बिझनेसमध्ये आमच्या मनात ज्या काही शंका आहेत या शंकांचं निरसन आपण कधी करणार. सरकार देखील इथेच बसलेलं आहे, आपण देखील इथेच आहात, तर त्यामुळे सरकारचं धोरण याच्या बाबतीतलं काय, आपल्या भूमिका काय आणि नियमात काय बसतं याचा कृपया आपण खुलासा करावा.